तर बातमी पाहूयात। सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार हे जवळपास ठरलेलं असलं तरी सुद्धा त्यासाठी एक प्रक्रिया आहे। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचं झालं तर 3 फॅक्टर्स अतिशय महत्त्वाचे ठरतात। मुंबईत या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक झाली। त्यामध्ये सुनेत्रा पवारांबद्दल काय ठरलं आणि कोणते आहेत हे 3 महत्त्वाचे फॅक्टर्स ज्याच्या आधारावर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत, आपण पाहूयात। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार का? 3 फॅक्टर्स महत्त्वाचे। अंतिम निर्णय कोण घेणार, सुनेत्रा पवार की आणखी कुणी? अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्री कोण, त्याबद्दल एका नावाची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार। मात्र चर्चा आणि वस्तुस्थिती यात बराच फरक आहे। आधी थोडं सुनेत्रा पवारांबद्दल। सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत। भावनिक मुद्दे आणि सहानुभूतीचा विचार करायचा झाल्यास अजित पवारांच्या पत्नी म्हणून सुनेत्रा पवारांचं पारडं जड आहे। बारामतीच्या विकासामध्ये सुनेत्रा पवारांचं योगदान आहे। त्या बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष आहेत। पक्षांतर्गत त्या सर्वसमावेशक आणि सर्वानुमताचा चेहरा होऊ शकतील, पण सुनेत्रा पवारांना राजकारणाचा फारसा अनुभव नाही। उपमुख्यमंत्रीपद म्हणून सत्ता सांभाळण्यासाठी त्या सक्षम आहेत का आणि पुढची 4 वर्ष त्या उपमुख्यमंत्रीपद नेटानं सांभाळतील का, या सुनेत्रा पवारांच्या काही मर्यादा आहेत। अजित पवार हे पक्षाचे नेते होते, राष्ट्रीय अध्यक्ष होते, विधिमंडळातील नेते होते आणि उपमुख्यमंत्री सुद्धा होते। या सगळ्या पदांबद्दल आम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे असं राष्ट्रवादीचे नेते म्हणतात। त्यासाठीच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्या बैठकीत विशेषतः उपमुख्यमंत्रीपद आणि सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काय झालं पहा। अजित पवारांच्या रिक्त झालेल्या पदाबाबत आम्हाला लवकरात लवकर निर्णय करायचा आहे। सुनेत्रा पवार यांच्याबाबत आज चर्चा केली नाही, पण तो आमचा अंतर्गत विषय आहे। त्या जागी कुणाला बसवायचं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय असेल। आमच्या पक्षाची भावना आणि आमदारांची भावना लक्षात घेऊनच योग्य तो निर्णय होणार आहे। आज रात्री किंवा उद्या सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी चर्चा होईल। जनभावनेचा आदर करून तातडीनं योग्य निर्णय करायचा आहे। सुनेत्रा पवार यांचा कुठलाही आज आम्ही नावाची चर्चा केली नाही, पण ते आमच्या अंतर्गत विषय आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी कोणाला त्या जागेवर बसवायचा हे पक्षाचा निर्णय आहे। पण हे पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही जनभावनेच्या सोबत आमच्या आमदारांच्या भावनेच्या आणि आमची स्वतःची पण भावना आहे। तेव्हा आम्ही आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला त्यांच्या परिवारची, पार्थ पवार आहे, जय पवार आहे, सुनेत्रा वहिनी आहे, त्यांच्याशी पण बोलावं लागेल। आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत, पण आजच्या दिवस किमान त्यांचा घरचे जे कार्यक्रम आहे ते आटोपून मग आम्ही त्यांच्याशी शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू। याचाच अर्थ काय, तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार का हे ठरवणारे 3 मुख्य फॅक्टर्स आहेत। ते म्हणजे आमदारांची भावना, जनभावना आणि जय, पार्थ तसंच सुनेत्रा पवारांचं काय म्हणणं आहे। आता आपण यापैकी एकेका फॅक्टरचा विचार करू। आमदारांची जनभावना लक्षात घ्यायची झाली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 41 आमदार आणि 1 खासदार आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आणि 8 खासदार आहेत। या बहुतांश आमदारांचं मत सुनेत्रा पवारांनाच उपमुख्यमंत्रीपद मिळावं असं असू शकतं। या संदर्भात राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे। सुनेत्रा बहिणी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे। धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरवू। जनतेच्या मनातलं, आमच्या आमदारांच्या मनातलं, वहिनींच्या सोबत बोलणं, परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, संवेदनाशील आहे। आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादांनी ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला, आज आपण पाहत आहोत की त्यांच्या दुःखद निधनाने संबंध राज्य शोकमग्न आहे। दुसरा फॅक्टर म्हणजे जनभावना। एखादा मोठा नेता गेल्यावर त्याच्या कुटुंबासाठी प्रचंड सहानुभूती असते। महाराष्ट्रात आर पाटलांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई या आमदार झाल्या, तर काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर पत्नी प्रज्ञा सातव या खासदार झाल्या।
भावनिक मुद्दा, सहानुभूती आणि जनभावनेचा विचार करायचा झाल्यास अजित पवारांच्या पत्नी म्हणून सुनेत्रा पवारांचंच पारडं जड आहे. आणि आता तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे स्वतः सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांचं काय म्हणणं आहे. या संदर्भात 2 दिवसात राष्ट्रवादीचे नेते सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचं झालं तर त्यांना पुढच्या 6 महिन्यात बारामतीतून पोटनिवडणुकीतून निवडून यावं लागेल. पवार कुटुंबांमधलाही सुनेत्रा पवार हा सर्वसमावेशक आणि सर्वानुमताचा चेहरा असू शकतो. या सगळ्यात लक्षात घेण्यासारखा एक फॅक्टर आहे, तो म्हणजे उपमुख्यमंत्री पदासह इतर पदांबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. आणि त्यात उपमुख्यमंत्री पदाच्या निर्णयासाठी चर्चा होणार आहे ती सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या तिघांशीच. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.